The recording. Okay. So कालचा होमवर्क केलाय सर्वांनी? Have you done your homework? Yes, very good, all of you. Every day you have to do your homework. Otherwise, you will not get results. Okay? Ah, yes. Okay, good. So I will send you one of the slide on your screen and just go through it. The first one is 1 minute, where it is. Yeah. Now on the screen, are you able to see what is there? Future perfect continuous tense. चालू पूर्ण भविष्य काळाविषयी आज आपण शिकणार आहोत. चालू पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय? तर या ठिकाणी डेफिनेशन दिलेलं आहे बघा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे भविष्य काळातील पूर्ण सातत्य दर्शवणारा काळ. या काळात एखादी क्रिया भविष्यात एका ठराविक वेळेपर्यंत सुरूच असेल आणि त्या वेळेपर्यंत ती किती वेळ सुरू आहे हे दर्शवले जाते. आता या ठिकाणी तुम्हाला नुसतं डेफिनेशन वाचून काहीच कळालं नसेल तर आपल्याला हे वाक्य उदाहरणांच्या द्वारे व्यवस्थित समजेल. तर उदाहरणांच्या द्वारे आपण हे वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी रचना काय बघा, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. नेहमीप्रमाणे कर्ता आहे. कर्ता म्हणजे सब्जेक्ट. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर प्लुरल नाउन पैकी. तर भविष्य काळाची एक बेसिक रचना असते, ज्याच्यामध्ये आय किंवा वी कर्ता असेल तर शल किंवा शल बी किंवा शल हॅव, आणि या ठिकाणी शल हॅव बीन. आणि जर कोणताही कर्ता असेल तर विल हॅव बीनचा वापर केला जातो. पण सर्व कर्त्यांसाठी विल हॅव बीन वापरला तरी चालेल, म्हणून या ठिकाणी फक्त विल हॅव बीन दाखवलेला आहे. आणि त्यानंतर क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर म्हणजे आय एन जी रूपाचा वापर झालेला दिसतो. त्यानंतर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि त्यानंतर सिन्स किंवा फॉर यापैकी एक म्हणजे पासून असेल तर सिन्स, आणि म्हणजे 2 दिवसांपासून असेल तर सिन्स 2 डेज, आणि 2 दिवस एवढंच असेल तर फॉर 2 डेज असा तो एसेन्स किंवा फॉर येतो. आणि त्यानंतर वेळेचा रेफरन्स, टाइम रेफरन्स म्हणजे 2 दिवसापासून, मगासपासून, कालपासून असं काय असेल तर या ठिकाणी दर्शवलं जातं. उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत. नीट एक्झाम्पल्स बघून घ्या. तुम्हाला आता मला वाक्य सांगायची आहेत. पहिलं उदाहरण आहे, तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल. या ठिकाणी तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल, इथे अंदाज बांधला गेलेला आहे. म्हणजे कृती केव्हा तरी 2 तासापूर्वी सुरू झालेली आहे आणि अजूनही चालू अवस्थेमध्ये आहे, याचा अंदाज बांधला गेलेला आहे. म्हणून असेल असा एक शब्द शेवटी वापरलेला दिसतो. मग या ठिकाणी इंग्लिशमध्ये वाक्य होईल, ही विल हॅव बीन. बघा कंसात दिसतंय खाली, ही विल हॅव बीन. अभ्यास करणे म्हणजे स्टडीचा आयएनजी रूप, स्टडीइंग फॉर 2 डेज. बघा, फॉर 2 आवर्स, सॉरी, फॉर 2 आवर्स. पण या ठिकाणी 2 तासांपासून म्हटलंय, म्हणून सिन्स 2 आवर्स म्हटलं तरी चालतंय. 2 तास किंवा 2 तास फक्त एवढं असेल तर फॉर 2 आवर्स असं असतं, पण इथं फॉर दिलेलं आहे. पण वास्तविक पाहता सिन्स यायला पाहिजे. ही विल हॅव बीन स्टडीइंग सिन्स 2 आवर्स. हेच वाक्य नकारार्थी घेतलं तर होणार, तो 2 तासापासून अभ्यास करत नसेल. मग ही विल नॉट हॅव बीन. येस, विल नंतर नॉट घ्यायचा आणि मग हॅव बीन. ही विल नॉट हॅव बीन स्टडीइंग सिन्स 2 आवर्स. त्यानंतर हेच वाक्य जर आपण प्रश्नार्थी घेतलं तर तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल का, तर वाक्य होणार, हा, विल ही हॅव बीन स्टडीइंग फॉर 2 आवर्स.
त्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थी, तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल का? वोंट ही, हा, विल नॉटला वोंट म्हणू शकतो आपण. वोंट ही हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. अशा प्रकारे चार प्रकार बघितले एका वाक्याचे. वाक्य क्रमांक 2, आम्ही सकाळपासून प्रवास करत असू. या ठिकाणी वी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून म्हणजे सिन्स मॉर्निंग. याचा नकार होणार, आम्ही सकाळपासून प्रवास करत नसू. वी विल नॉट हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. प्रश्न, आम्ही सकाळपासून प्रवास करत असू का? विल वी हॅव विल वी हॅव बीन, हा, सिन्स मॉर्निंग. आणि आम्ही विल वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून प्रवास करत नसू का? वोंट वी हॅव बीन ट्रॅव्हलिंग सिन्स मॉर्निंग. सिन्स किंवा फॉर यासारख्या शब्दांचा उपयोग करून खालील क्रिया वेळेपासून सुरू आहे सांगितले जाते. Yes. Now I will ask you some of the questions or some of the sentences in Marathi, and you have to answer me in English. So let's start. Yes. Now this is the slide on your screen. There are 25 sentences over here, and the first one is, तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल. तेच वाक्याला बघा, मगाचंच वाक्य पहिलं ते घेतलेलं आहे. तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल. सो दीपाली शिंदे मॅडम, सांगा तुम्ही. सांगताय ना दीपालीजी? आपण काय म्हणालात? हा, पहिलंच वाक्य, तो 2 तासांपासून अभ्यास करत असेल. हा, 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 सिन्स. व्हेरी गुड. चारी सांगताय पटापट, सांगता चारी आता. नकार प्रश्न, नकारार्थी प्रश्न. सिन्स 2 hours. ओके, सिन्स 2 hours. त्यानंतर नका प्रश्न, विल ही हॅव बीन. विल ही हॅव बीन स्टडिंग फॉर सिन्स 2 hours. आणि नकारार्थी प्रश्न, विल नॉट म्हणजे वोंट ही हॅव बीन स्टडिंग फॉर सिन्स 2 hours. अशी 4 वाक्य. वाक्य क्रमांक 2, मी सकाळी 7 वाजल्यापासून वाचन करत असेन. मी सकाळी 7 वाजल्यापासून वाचन करत असेन. प्रतिभा मॅडम बोला. थोडस वाक्य ऐकायला नाही आलं, पण ठीक आहे. थोडस रेंजचा प्रॉब्लेम आहे ना तिकडे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, आय विल हॅव बीन रीडिंग सिन्स 7 o'clock in the morning. व्हेरी गुड. चारी सांगा. विल, हा, विल आय हॅव बीन. येस, व्हेरी गुड. आता या ठिकाणी तिसरं वाक्य आहे, ते गेल्या 5 तासांपासून क्रिकेट खेळत असतील. या ठिकाणी उत्तर द्यायचं अनुराधा देशपांडे मॅडम. अनुराधा देशपांडे मॅडम.
ते गेल्या 5 तासांपासून क्रिकेट खेळत असतील. ते म्हणजे दे. आर यू देअर मॅडम? हा बोला. दे विल हॅव बीन. हा. प्लेइंग क्रिकेट सिन्स 5 hours. व्हेरी गुड. नकार सांगा. ठीक आहे. ओके. सांगतो. दे विल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 5 hours. प्रश्न. विल दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 5 hours? आणि नकारार्थी प्रश्न. वोंट दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 5 hours? आता या ठिकाणी पुढचा उत्तर देणार आहे मनीषा पाटील मॅडम. तुमचं वाक्य आहे, आम्ही 2 वर्षांपासून या कंपनीत काम करत असू. आम्ही 2 वर्षांपासून या कंपनीत काम करत असू. मनीषा पाटील मॅडम कुठे आहेत? आता होता इथे. वेर शिका. हा तो बेसिक नेम आहे, पण विल चालतो. विल हॅव बीन चालतो, काही टेन्शन नाही. चला मनीषा पाटील मॅडम सांगता तुम्ही का पास करू? ठीक आहे. अश्विनी मेहत्रे मॅडम सांगा. वाक्य आहे तुमचं, आम्ही 2 वर्षांपासून या कंपनीत काम करत असू. वी इन दिस कंपनी सिन्स 2 years आणि टू दिस कंपनी नाही, इन दिस कंपनी. आता वाक्य आहे का, वी विल हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 2 hours. आता नकार सांगताय? मी सांगू? सांगा. 2 years. हा. 2 तासापासून नाही, 2 वर्ष. येस. आता प्रश्न सांगा. नाही चालते काय प्रॉब्लेम नाही. चला प्रश्न घ्या. विल पासून सुरुवात होईल. विल वी हॅव बीन. व्हेरी गुड. आता नकारार्थी प्रश्न. वोंट ने सुरू होईल. विल नॉट म्हणजे वोंट. येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला उत्तर देणार आहे गीतांजली प्रतिभा मॅडम सांगताय? हो द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा. मी दुपारपासून स्वयंपाक करत असेल, सांगा. ती दुपारपासून. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. हा. आता पुढचं उत्तर देणार आहेत आपल्याला या. हा. मगाशी काय म्हटलात? मगाशी रेंजचा प्रॉब्लेम झालता ना? हा, थोडा गडबड. आता पण आवाज येत नाहीये, पण ठीक आहे. येस, हा ना, ठीक, काय हरकत नाही. सारिका मॅडम तुम्ही मला उत्तर देता. आता सारिका मॅडम तुमचा पुढचा प्रश्न आहे. मी तुझी अर्ध्या तासापासून वाट पाहत असेन. मी तुझी अर्ध्या तासापासून वाट पाहत असेन. सारिका मॅडम या ठिकाणी उत्तर देतील आपल्याला. कुठे गेले सारिका मॅडम?
कुठे आहे? तिथं होते ना आता. अच्छा. हा, येस. सारिका मॅम सांगताय? हो, हो. हो, चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. नीता शुभागडे. बोला, बोला. 6वं, 6वं. हो. हाफ, हा, सिन्स हाफ आर का? ओके, ओके. ठीक आहे. बोला. येस. 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 व्हेरी गुड. आता तुम्हाला गीतांजली शेलार मॅडम, तुम्ही मला उत्तर द्यायचंय. प्रत्येकाला एकेकाला घेतोय मी, डोंट वरी. 8वं वाक्य आहे तुमचं. तू गेल्या 3 तासांपासून फोनवर बोलत असशील. 8वं वाक्य आहे गीतांजली शेलार मॅडम. बोला आपण. हो, हो. बाकी बाकीच्यांनी ना जरा थोडं माईक बंद कराल का? म्हणजे 8वं, 8वं, 8वं. थांबा बघू. 7वं. हा, 7वं राहिलं नाही का? ठीक आहे. 7वं सांगा. 7वं सांगा. गीतांजली शेलार मॅडम, 7वं सांगा. येस. मुले सकाळपासून खेळत असतील. ओके, सांगता ना? हा. हो, हो. येतोय आवाज. हा. हो. सिन्स द मॉर्निंग. हा, ठीक आहे. नकार घ्या. हम्म. 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 Have been. एक काम करा, बाकीच्या सर्वांच्या. हा, म्हणून म्हटलं. गीतांजली मॅम, तुमचा स्पीकर ऑन करा आता. हा, हा. नाही, सांगा आता. मी बाकीचे स्पीकर ऑफ केलेत. बोला आता. हा, पहिला बोलतो. हा. द मॉर्निंग. हा. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता जयश्री होले मॅडम, तुम्ही सांगा. बाकीच्यांनी का बंद करा, मी तुम्हाला बोलवतो प्रत्येकाला. जयश्री होले मॅडम, 8वं वाक्य घ्या. तू गेल्या 3 तासापासून फोन बोलत असशील. हा. हा. हम्म. हम्म. ओके. प्रतिभा मॅडम, काय बोलायचं का तुम्हाला? हा. द चिल्ड्रन घ्यायचे, कारण निश्चित मुलांबद्दल बोलतोय आपण. व्हेरी गुड क्वेश्चन. द चिल्ड्रन यायला पाहिजे. येस, फॅन्टॅस्टिक. गुड. आता या ठिकाणी मनीषा भोसले मॅडम आहात ना आपण? हम्म.
तुमचं वाक्य आहे, पाऊस 2 तासांपासून पडत असेल. मनीषा भोसले मॅडम. 2 days आहे का 2 hours आहे? 1 minute. 2 दिवसा बरोबर तुमचं घ्या पुढे. हो. येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी अजून पुढचा राऊंड आहे बघा. प्लस प्लस इज देअर. प्लस तुम्ही मला सांगायचं बरं का आता. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्पावर काम करत असू. काय वाक्य रिपीट बघा मागच्या काळांचीच, पण ठीक आहे, आपला सराव होतोय. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून नवीन प्रकल्प काम करत असेल, सांगा. हा, बरोबर. नकार. हम्म. प्रश्न. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. श्रद्धाजी ना? हा, तुमचं नाव प्लस. प्लस बोललं मी, सॉरी हा. नाही नाही, काय हरकत नाही, इट्स ओके. चालतंय. आता आता प्रतिभा 2 आहेत काय? 2 नाही, एकच आहे नाही का? ओके. आता बघा पुढचं, रत्ना खर्डेकर मॅडम, तुम्ही मला सांगायचंय. प्रश्न आहे तुमचा 11वा. शिक्षक 1 तासापासून शिकवत असतील. रत्ना खर्डेकर मॅडम, म्हणजे प्रत्येकाचा राऊंड होईल, परत रिपीट मला घेता येईल. व्हेरी गुड. हा हा. येस येस, व्हेरी गुड. आता रेणुका बावधाने मॅडम, तुम्ही सांगायचं वाक्य आहे तुमचं 12वं. माझे आई वडील गेल्या 4 तासांपासून प्रवास करत असतील. आता बावधाने मॅडम. हा 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 हा, बरोबर. या. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, गुड. या. आता या ठिकाणी सुनीता फाले मॅडम, तुम्ही मला उत्तर देताय. स्क्रीन बदलतोय मी आता. स्क्रीन आहे आपल्याकडे आता पुढची, आणि त्याच्यामध्ये आहेत आपल्याकडे पुढची वाक्य. ओ माय गॉड, 1 मिनिट, 1 मिनिट. लेट मी चेंज द स्क्रीन. येस. आता वाक्य 13वं. तिला संध्याकाळपासून प्रोजेक्ट ती करत असावी. असावी. तिला नाही, ती बरं का, फक्त ती घ्यायचंय. ती संध्याकाळपासून प्रोजेक्ट पूर्ण करत असावी, किंवा असेल, असे ते असावी, काय हरकत नाही, बोला. हा हा. आता ऐका. शी विल हॅव बीन कम्प्लिटिंग प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग, असं म्हणा. पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट, आयएनजी रूप कम्प्लिटिंग. हा. द इव्हिनिंग. हो. आणि प्रोजेक्ट राहिला. हा, हा, हा. ठीक. हा. नाही नाही, चालतंय. हा. प्रोजेक्ट आधी घ्यायचं बरं का, ऐका. शी विल हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग. हा शेवटी. हा. आता मी तुम्हाला चारी
हा 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 बरोबर आहे. मी तुम्हाला चारी पटकन म्हणून दाखवतो बरं का, आता फक्त बघा. शी विल हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग. शी विल नॉट हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग. विल शी हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग. आणि वोंट शी हॅव बीन कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट सिन्स द इव्हिनिंग असं होईल ते. ओके. आता या ठिकाणी सुशीला ठाकरे मॅडम बोलणार आहात तुम्ही? येस और नो? ओके. मग स्वप्नालीजी तुम्ही बोलणार आहात आता. तुमचं वाक्य आहे बघा 14व. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून शेतात काम करत असतील. स्वप्नालीजी सांगा तुम्ही. येस. नका. येस. हम्म. शब्बाश. व्हेरी गुड. आता मीनाक्षी गोसावी मॅडम तुम्ही सांगा आता. वाक्य क्रमांक आहे तुमच्याकडे 15व. मी रात्रीपासून नवीन पुस्तक लिहित असेन. मी रात्रीपासून नवीन पुस्तक लिहित असेन. आणि हे वाक्य आहे मीनाक्षी गोसावी मॅडम तुम्हाला. ओके. मग पुढे घेऊ का मी? ठीक आहे. पुढे 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 पुढे. हा. सांगा. सांगा सांगा काय हरकत नाही. सांगा. सांगा. सिन्स द नाईट. हा. नकार घ्या. आय विल. द नाईट. हा. विल आय हॅव बीन. सिन्स द नाईट. हा. तो विल परत घेतला होता. वोंट आय हॅव बीन म्हणायचं. परत विल नाही घ्यायचा. वोंट आय हॅव बीन रायटिंग अ न्यू बुक सिन्स द नाईट. येस. गुड. आता नाही नाही इट्स ओके 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 काही प्रॉब्लेम नाही. आता अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही सांगताय पुढचं वाक्य. पुढचं वाक्य आहे बघा. डॉक्टर 2 तासांपासून रुग्णांची तपासणी करत असतील. अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही सांगताय का मग पुढे विचारू? सांगा सांगा. मनीष चव्हाण. हा. नकार घ्या. येस. हा. व्हेरी गुड. आता अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही सांगा. मनीषा चव्हाण मॅडम व्हेरी गुड छान सांगितलं. अनुराधा देशपांडे मॅडम या. 17 वाक्य तुम्ही सांगायचंय. तुम्ही सकाळपासून हा विषय अभ्यासात असाल. अभ्यासने म्हणजे स्टडी. हॅव बीन. हा हा बघा आता. यू विल हॅव बीन स्टडिंग दिस सब्जेक्ट. दिस सब्जेक्ट माझा विषय म्हणून. दिस सब्जेक्ट सिन्स द मॉर्निंग. हा. नकार घ्याल. हा. ओके. यू. आता बघा मी दुसरं तुम्हाला अश्विनी म्हेत्रे मॅडम सांगा बरं नकाराचा. तू सकाळपासून हा विषय अभ्यासत नसशील. नकार सांगायचा फक्त नकार.
तू सकाळपासून हा नॉट स्टडी हा सिन्स द मॉर्निंग व्हेरी गुड वा 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 प्लस प्रश्न सांगा बरं तू सकाळपासून हा विषय अभ्यासत असशील का श्रद्धा श्रद्धाजी हा व्हेरी गुड शब्बास दीपाली शिंदे सांगा तू सकाळपासून हा विषय अभ्यासत नसशील का नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य हा हा शबाश व्हेरी गुड आता पुढे म्हणजे तुम्हाला जवळपास बोलायला का लावतोय बोलण्यातून येणार सराव होऊन ते बरोबर पर्यंत पोहोचतंय लिहिणे बोलणे फार महत्वाचं आहे आता मी तुम्हाला परत माझ्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवता येतील किंवा पर्सनल मला पाठवजा होमवर्क तुम्ही काही हरकत नाही आणि होमवर्क पाठवताना लिखाण आणि ऑडिओ दोन्ही पाठवा बोलताना पण आणि लिहिलेलं पण हे फार गरजेचं आहे आपल्याकडे आता एक महिन्यामध्ये आपल्याला पुढचा बोलायला अजून काळांचा संपले आज 12 काळ आता वेगवेगळे पॅराग्राफ घेईन मी 19वं वाक्य बघा 19वं वाक्य तो कोण सांगते बरं या ठिकाणी कोण आहे इथे काय म्हणताय थांबा जयश्री हा 18 राहिले का बरोबर एक मिनिट 18 वाक्य मित्र आठवड्यापासून नवीन व्यवसाय मित्र आठवड्याभरापासून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असतील कोण सांगताय म्हणला सांगा सांगा हा द फ्रेंड्स विल हॅव बीन येस येस वीक हा हा येस पण हा विलट भारी वाटला पण हा विल हा येस येस ट्राईंग टू स्टार्ट पण येईल ट्राईंग टू स्टार्टच येईल म्हणजे या ठिकाणी प्रयत्न करत असतील ना सुरू करण्याचा हा म्हणजे ट्राईंग ट्राईंग हे क्रियापद आहे बरोबर आहे 19वं वाक्य ती गेल्या काही महिन्यांपासून नृत्याचा सराव करत असेल आता सांगा बरं सांगा कोण सांगतं मग खाली येतं बघू हा कोण आहे वरती सांगा सांगा हा शी विल हॅव आणि बिन राहिला बिन हा येस मग सांगून टाका सगळे पटापटा हा व्हेरी गुड गुड आता या ठिकाणी जरा खाली होतो मी खाली आज मीनाक्षी गोसावी मॅडमनी ठाकरे मॅडमनी उत्तर नाही दिलं पण नंतर द्या बरं का थोडी तयारी करा आणि द्या स्मिता चव्हाण मॅडम तुम्ही मला तो उत्तर द्या आणि प्रश्न आहे तुमच्यासाठी कुठे गेले आम्ही गेल्या काही तासांपासून चित्रपट पाहत असू स्मिता चव्हाण मॅडम स्मिता चव्हाण येस कुठे गेले हम्म हम्म मूवी हम्म सिन्स गेल्या काय सिन्स सम आवर्स हा येस ओके आता नकार सम आवर्स सम फ्यू आवर्स आले सिन्स फ्यू आवर्स
हो. हम्म. हम्म. येस. आता तुम्ही सर्वांनी आता मध्ये आधी कुणाला चान्स जास्त होतो कमी होतो, पण मला तुम्ही सर्वांनी ना ऑडिओ फॉर्म मध्ये पाठवा. होमवर्क मी पाठवेन तो आता. आता हा जो होमवर्क तुम्हाला दिसतो ना स्क्रीनवरती, हाच तुम्हाला असणार आहे. पण हा मला बोलून पाठवा. प्रत्येकाला एक एकच वाक्य मिळत आहे, पण होमवर्क मध्ये एकेकाला सगळी वाक्य मिळणार आहेत, 25च्या 25. त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहितीये का, लिहिताना तुम्ही समजा चार चार फॉर्म नाही जमले, एक एक फॉर्म लिहा. पण मला पाठवताना चार चार फॉर्म मध्ये पाठवा. बोलायला जास्त वेळ नाही लागणार, लिहायला जास्त वेळ लागतो. तुम्हाला ऑडिओ फॉर्म मध्ये सगळ्यांचं मिळत नाही जरा. सगळ्यांनी पाठवा, कारण काय अभ्यास सगळ्यांचा व्हायला पाहिजे, सगळ्यांना रिझल्ट यायला पाहिजेत या ठिकाणी. 21वं वाक्य, मुलगी दुपारपासून चित्र काढत असेल. आता मुलगी दुपारपासून. हा. हा, बोला. येस. येस. हम्म. येस. फक्त द गर्ल म्हणायचं बरं का, निश्चित मुलीबद्दल बोलणं चाललेलं आहे. येस. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपल्याला मनीषा पाटील मॅडम तुम्ही उत्तर देताय. तुमचा प्रश्न आहे. अ, तुम्ही सकाळपासून ग्राहकांसोबत बोलत असाल. तुम्ही सकाळपासून ग्राहकांसोबत बोलत असाल. मनीषा पाटील मॅडम बोलताय. बोला बोला. बोला. येस, बोला. कोणी बोलतंय? हा. हा. सांगा सांगा. हम्म. बरोबर. हा. हम्म. हा, तर वी ना यू बरं का. यू हॅव बीन, यू करताय. हा. ओके, प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा आता. प्रतिभा मॅडम, आता तुमच्यासाठी वाक्य आहे. विमान 3 तासांपासून उडत असेल. हो, प्रतिभा मॅडम सांगताय ना. अरे, कुठे गेल्या? बोला बोला बोला. हा, बोला. बोला बोला. हम्म. हॅव बीन. हा, फ्लाइंग. हा. सिन्स 3 hours. फ्लाइंग.